85% लोक कॉन्फिडन्स मध्ये स्वतःशी स्ट्रगल करत असतात. त्यांची कॉन्फिडन्स लेवल ऑल द टाइम लो असते आणि ही लोक कॉन्फिडन्स लेवल बूस्ट व्हावी म्हणून सतत प्रयत्न करत असतात, पण त्यांना यश मिळत नसते. तुम्ही जर का त्यातलेच एक असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कॉन्फिडेंटली एखाद्या गोष्टीची जर का आपण चांगली सुरुवात केली ना तर 90% विजय आपला तिथंच झालेला असतो. पण कॉन्फिडेंटली एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्यामध्येच आपण कमी पडतो आणि मग सगळं चुकत जातं आणि परत एकदा आपली कॉन्फिडन्स लेवल कमी होऊन जाते. आता या सगळ्या दुष्ट चक्रावर 5 सोपे उपाय सांगतोय जे तुम्ही रोजच्या तुमच्या दैनंदिन आयुष्यात वापरू शकता, इम्प्लिमेंट करू शकता, अनालाइज करू शकता, ज्यामुळे तुमची कॉन्फिडन्स लेवल बूस्ट व्हायला तुम्हाला मदत होईल. बरेचदा काय होतं माहितीये का, लोक स्वतःचे फक्त सगळे प्रॉब्लेम्सच बघत असतात. मला हे येत नाही, मला हे जमत नाही, मला हे करायला भीती वाटते, अशी त्यांची लिस्ट तयार असते. आणि कुठेतरी स्वतःची किंमत आपणच स्वतः ओळखत नसतो. मग एक लक्षात घ्या, आपल्याला स्वतःला जर का आपला वर्थ समजत नसेल तर लोक आपल्याला कशा पद्धतीने ऍक्सेप्ट करतात आणि का लोकांनी आपल्याला मग अप्रिशिएट करावं, प्रेज करावं, कारण काय आपल्यालाच कळत नाहीये की माझ्यात ऍक्च्युली कुठले कुठले चांगले पॉइंट्स आहेत. मग करायचं काय माहितीये का, अतिशय बेसिक. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचं स्वॉट अनालिसिस करावं लागेल. स्वॉट अनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. स्वतःच्या स्ट्रेंथ्स काय ते लिहून घ्या, स्वतःचे विकनेसेस काय ते लिहून घ्या. आपण कशा कशा पद्धतीनं आणि कुठे कुठे काय काय करून स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो त्या अपॉर्च्युनिटीज लिहून घ्या. हे सगळं करताना काय काय प्रॉब्लेम्स आपण फेस केले हे सगळं थ्रेट्स मध्ये लिहा. बघा, तुम्हाला समजेल की आपल्याकडे काही चांगल्या गोष्टी आहेत आणि ज्या लोकांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजेत आणि लोक त्या नक्की करतील, प्रोव्हाइडेड तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जाल. आपली जर का कॉन्फिडन्स लेवल लो राहत असेल ना तर आपल्याला सेल्फ कंपॅशन करावं लागेल. म्हणजे काय माहिती का, जेव्हा केव्हा आपल्याबद्दल निगेटिव्ह थॉट्स येतील, नको असं वाटायला लागेल, नाही जमणार असं वाटायला लागेल, तेव्हा आपण आजपर्यंत चांगलं काय काय केलंय, अधिकाधिक प्रॉडक्टिव्ह कधी कधी राहिलोय, आपण काय काय अचीव्ह केलंय, या सगळ्या विचारांची सुरुवात करावी लागेल. तेव्हा कुठे या वाईट विचारांवर चांगले विचार मात करू शकतील. वाईट विचार थांबवणं ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. वाईट विचार येऊच न देणं, या जर का तुम्ही गोलच्या पाठीमागे लागलात तर तो लाईफ टाईम तुमचा अनअचिवेबल गोल राहणार आहे. कारण काय, सन अँड शॅडो या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे काही निगेटिव्ह थॉट्स येणार, पण त्या निगेटिव्ह थॉट्सच्या पेक्षा जास्त ताकदीचे पॉझिटिव्ह थॉट्स आणि त्याच्याबद्दल विचार करत राहणं ही खरं तर कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करायची एक अतिशय साधी सोपी ट्रिक. बऱ्याचदा काय होतं माहितीये का, आपण रिअलिस्टिक गोल्स ठेवत नाही आणि कुठल्या तरी अनरिअलिस्टिक गोल्सच्या पाठी धावताना मग फेल्युअर आलं की आपल्याला वाटतं की आपल्याला हे जमणार का, आपल्याला येणार का, कसं काय जमलं नाही, आपणच कमी पडतोय का. तर असं नाहीये. बऱ्याचदा आपली ध्येय, आपले गोल्स हे खूप अचिवेबल पाहिजे, रिअलिस्टिक पाहिजे, खरंच शक्य आहे. आणि हे सगळं करत असताना येणारे जे डिस्ट्रॅक्शन्स असतात ना, प्रोबेबल डिस्ट्रॅक्शन, कदाचित आपली तब्येत असेल किंवा येणारे सण वार असतील, आपले हॉलिडेज असतील किंवा अनेक डिस्ट्रॅक्शन्स आहेत, घरात असणारी लहान मुलं असतील, ही लहान मुलं सुद्धा बऱ्याच वेळेला डिस्ट्रॅक्शन्स होतील जर का तुमचं काही फोकस्ड वर्क तुम्हाला घरात करायचं असेल. पण याच मुलांना जर का आपण एनर्जी बुस्टर्स म्हणून वापरायला लागलो तर उपस्थित परिस्थितीचा, सद्य परिस्थितीचा आपण खूप वेगळ्या अँगलनी विचार करून त्या सगळ्या गोष्टी आपली कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करण्यासाठी वापरू शकतो. आपण नेहमी आपल्या कम्फर्ट झोन मध्ये सेट असतो की मला हे येत नाही, ही कुठेतरी मनाशी खुणगाट आपण बांधलेली असते. पण तुम्हाला जर का खरंच तुमची कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करायची असेल तर स्वतःच्या कम्फर्ट झोन पासून बाहेर यावं लागेल. आणि हे बाहेर येताना एकदम ड्रास्टिकली लांब कुठेतरी बाहेर जायचं नाहीये. मला आज फॉर एक्झाम्पल अंधाऱ्या खोलीत जायची भीती वाटते. मी शेजारच्या खोलीतला लाईट चालू ठेवून तरी त्या अंधाऱ्या खोलीत जातोय. काही स्मॉल स्टेप आपण आज जर का उचलली, ती पूर्ण केली तर या छोट्या छोट्या अचीवमेंट्सना एन्जॉय करायला लागा. आणि जोपर्यंत कम्फर्ट झोनच्या थोडं 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 तुम्ही बाहेर येणार नाही ना, तोपर्यंत कधीच आपली कॉन्फिडन्स लेवल एवढी वाढणार नाही की आपण कम्फर्ट झोनच्या ऍब्सोल्युटली बाहेर येऊन तरीही आपल्या प्रोडक्टिव्हिटीच्या काही पटींनी खूप चांगले रिझल्ट्स देऊ शकतो.
आपल्या अवतीभोवती जी लोक असतात ना, ती लोक आपल्या विचारांचे मेन कॅटलिस्ट, म्हणजे आपल्या मनात तेच विचार येतील ज्या गोष्टी आपण बघू ऐकू. त्यामुळे तुम्हाला जर का पॉझिटिव्ह राहायचं असेल, कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, कॉन्फिडन्स लेवलला एन्हान्स करायचं असेल, तर तुम्हाला अशाच लोकांबरोबर राहावं लागेल ज्यांची कॉन्फिडन्स लेवल चांगली आहे, जे तुमच्या बरोबर तुमच्याबद्दल किंवा इतरांबद्दल किंवा कुठल्याही गोष्टींबद्दल सकारात्मक बोलतात. ते तर होतं काय, आपण काहीतरी करायचं ठरवतो, आपल्या कुठल्या तरी मित्राला, नातेवाईकांना, कोणाला तरी सांगायला जातो आणि ती समोरची व्यक्ती तिथेच निगेटिव्ह आपल्याला सगळं करून टाकते. काय तुला जमणार आहे का, कशाला तिकडे जातोय, कशाला असं करायला लागतो, आणि इव्हेंच्युअली आपली कॉन्फिडन्स लेवल परत कमी होते. त्यामुळे स्वतःला जर का आपण सकारात्मक लोकांनी सराउंड केलं तर आपली कॉन्फिडन्स लेवल वाढवायला याची नितांत खूप जास्त मदत होते. आता या व्हिडिओ मधले 2 डूज आणि 2 डोंट्स आपल्याला ऐकायचे, कारण काय काही गोष्टी आपल्याला करणं थांबवायचं आहे आणि काही गोष्टी आपल्याला कन्सिस्टंटली करत राहायचं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या अचिव्हमेंटसाठी स्वतःला बक्षीस देत राहा. छोट्या छोट्या अचिव्हमेंट्स काय आहे ते डिफाईन करा आणि ते जर का अचीव्ह झालं ना तर स्वतःला छोटे छोटे रिवॉर्ड द्या, अवॉर्ड्स द्या. दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची ती म्हणजे कन्सिस्टंटली ग्रोथ मॉनिटर करा. मी काल कुठे होतो, मी आज कुठे आहे, आणि याच्यातली जर का तुम्हाला ग्रोथ दिसत असेल ना तर ती ग्रोथ लिहून ठेवा. या छोट्या छोट्या स्टेप्सच तुम्हाला खूप लांबपर्यंत आणि खूप उंचीवर घेऊन जायला मदत करतील. 2 कुठल्या गोष्टी करायच्या नाहीयेत. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करू नका. आपण स्वतः युनिक आहोत, वेगळे आहोत आणि बाकीच्यांपेक्षा निश्चित वेगळेच राहणार आहोत. त्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय, त्यांना काय जमतंय, याच्यावरनं मला काय जमायला पाहिजे आणि माझ्या आयुष्यात काय व्हायला पाहिजे डिफाईन करणं. म्हणजे दोघांचेही क्वेश्चन पेपर वेगवेगळे असताना एकमेकांची उत्तरं कॉपी करून लिहिण्यासारखे तसं अजिबात आयुष्यात कधी करू नका. आणि दुसरी मिस्टेक जी आपण सगळेजण करतो ती म्हणजे भूतकाळात झालेल्या चुकांची अजूनही भीती बाळगणं, की तेव्हा मला जमलं नव्हतं म्हणून आत्ताही जमणार नाही, हा विचार करणं सोडून द्या. या सगळ्या टिप्स टॅक्टिक्स एवढ्या रिअलिस्टिक आहेत ना की या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात वापरू शकता आणि स्वतःची कॉन्फिडन्स लेवल वाढवू शकता. पण हे सगळं करायच्या आधी या व्हिडिओचा होमवर्क मात्र तुम्हाला करायचा आहे. बघूया या व्हिडिओचा आपला होमवर्क काय. कित्येक दिग्गज लोक आपण बघतो, अगदी रतन टाटांपासून ते सुभाष चंद्रन पर्यंत आणि विराट कोहली पासून ते मेरी कोम पर्यंत, या सगळ्या लोकांनी एक डेफिनेशन त्यांच्या आयुष्याची सेट केली होती, ती म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. हा प्रवास आहे आणि हा ऑन गोईंग प्रवास आहे. या सगळ्या प्रवासात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला याचं होमवर्क करायची ती म्हणजे आपण काय अचीव्ह करणार हे डॉक्युमेंट करायचं, ते कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आणि ही अचीव्हमेंट पूर्ण झाल्यानंतर पुढची अचीव्हमेंटची व्याख्या काय ही पण कमेंट बॉक्स मध्ये लिहायची आणि त्याच्याही रिवॉर्ड अवॉर्ड लिहून ठेवायचा आणि हे सगळं आमच्या बरोबर शेअर करायचं. सगळं करत असताना तुम्ही ठरवलेली अचीव्हमेंट म्हणजे तुमचा गोल हा रिअलिस्टिक आहे का, स्पेसिफिक आहे का, मेजरेबल आहे का, या सगळ्याबद्दल आम्ही ओपाइन करू, तुम्हाला मदत करू आणि इव्हेंच्युअली तुम्हाला तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढवून द्यायला मदत करू. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ज्या ज्या लोकांनी त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढवावी असं वाटतंय त्या सगळ्या लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. भेटत राहू अनिश सहस्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर आणि 2 ते 3 दिवसांनी कॉन्फिडन्स लेवलवरच्याच ऍडव्हान्स टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ मी घेऊन येतोय. त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनल सबस्क्राईब करा. भेटत राहू अनिश सहस्रबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनलवर.